नमस्कार, मी दीपाली साठे आणि दैनिक बोंबाबोंब मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचं खास कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, 1 मे रोजी आपल्या महाराष्ट्रात एक नवा कोरा मराठी सिनेमा येतो आणि त्याचं नाव आहे आता थांबायचं नाही. आणि त्या चित्रपटाची स्टारकास्ट आपल्यासोबत आहे. पर्ण पेठे, प्राजक्ता आणि प्रवीण सर. तुम्हा सगळ्यांचं ही दैनिक बोंबाबोंब मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी कशा आहात तुम्ही? मस्त. आणि मला हे दैनिक बोंबाबोंब पण हो ना, मी त्याला विचारलं होतं. थँक्यू सो मच. तर तुमचा सगळ्यांचा नवा कोरा चित्रपट येतोय, ट्रेलर लॉन्च झाला आणि भयानक सगळ्यांना आवडतोय. अगदी सुरुवातीला भावनिक करणारा आणि नंतर अगदी एकदम इन्स्पिरेशन देणारा आहे. तर काय सांगाल चित्रपटाबद्दल? पर्ण, तू काय सांगशील? तू म्हणलीस तसा इन्स्पिरेशनल सिनेमा आहे. येस, प्रेरणा मिळणार आहे आपल्या सगळ्यांना हा सिनेमा बघून. आणि काही काही चित्रपट असतात जे आपण वारंवार बघत राहू शकतो. म्हणजे असे जुने पण काही सिनेमे आहेत. म्हणजे आता इथे आशुतोष सर आहेत म्हणून त्यांचा लगान हा चित्रपट असेल किंवा स्वदेश असेल, हे चित्रपट आपण कधीही पाहिले तरी आपल्याला जर लो वाटत असेल तर आपला मूड ते सिनेमे बघून बदलतो. तर असाच हा सिनेमा आहे जो तुम्हाला प्रेरणा देणार आहे, तुम्हाला एक आशावादी चित्र तुमच्यासमोर तयार करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीवर कशा प्रकारे मात करायची हे सांगणारा हा सिनेमा आहे. आणि तो रिलीज होतो 1 तारखेला, कामगार दिनाच्या दिवशी, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी. तर आमच्या सगळ्यांसाठी हा खूप स्पेशल सिनेमा आहे. तो तर आपल्या सगळ्यांचा होणार आहे, ह्याच्याबद्दल खूप आनंद आहे. प्राजक्ता या सिनेमामध्ये एका कामगाराच्या भूमिकेमध्ये आहे. तर तो अनुभव कसा होता की ती लोक ग्राउंडेड असतात, कसं काम करतात आणि आपण किंवा इतरही लोक त्यांच्याशी ज्या प्रकारे वागतात किंवा वागणूक देतात, तर तुला तो प्रवास कसा वाटला की त्यांचं जीवन जवळून तुला अनुभवता आलं, तर ते कसं वाटलं? खूप कठीण काम आहे अगं, रोज या पद्धतीची कामं करणं आणि त्यातूनही तुम्हाला स्वतःला शाबूत ठेवणं हे अत्यंत कठीण काम आहे. म्हणजे आपल्याला कचरा करताना, कचरा टाकताना साधा विभागून टाकावा ह्याचाही कंटाळा येतो अनेक जणांना. किंवा कचऱ्यात एखादी टोकदार वस्तू असेल किंवा ज्याने दुसऱ्याला इजा होऊ शकते अशा वस्तू त्या बांधून टाकाव्यात, इतका साधा विचारही आपण माणूस म्हणून करत नाही. मग त्या माणसांना माणूस म्हणून वागवणं तर दूर राहिलं. तर ह्या कुठल्याही पद्धतीचा विचार आपल्या मनाला एरवी शिवतही नाही आजूबाजूच्या माणसांना. किंवा ते आपलं इतकं रोज आपलं इतकं महत्त्वाचं काम करतायत, तर त्याबद्दल थोडं कृतज्ञ राहूयात का? तर हेही वाटत नाही. म्हणजे कृतज्ञतेचा तर एकूणच आपल्याकडे दैनंदिन जीवनातच अभाव आहे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की काय करावं ह्या चित्रपटाने जसं शिकवलं तसं कसं वागू नये हाही हा चित्रपट शिकवेल. म्हणजे ह्यातल्या काही घटना बघताना आपण कधीतरी असं वागलो असू तर आपल्याला त्याची लाज नक्की वाटेल आणि पुढे आपण तसं वागू शकणार नाही संवेदनशील माणूस असाल तर. मला असं वाटतं अशा खूप छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्लक्षल्या गेलेल्या गोष्टी हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. येस. प्रवीण दादा, तुझ्याकडे येते मी. काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल, की कसं आहे तुझं पात्र आणि ते समाजापुढे कशा प्रकारे मांडलं गेलंय? काय करू नये अर्ध्या याच्यामध्ये, तर ते तुम्हाला हे पात्र सांगेल की बाबा तुम्ही संघटित असाल तर त्या खऱ्या अर्थाने संघटित व्हा कामगार म्हणून. पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी फेस करायचे, तर मग त्यावेळेस त्या ग्रुपला त्याला चेहरा नसतो, त्याला ती गोष्ट महत्त्वाची असते की नाही आपल्यालाही करायची. मग याच्यातला कोण लहान आहे कोण मोठा आहे ते नाही पाहिलं जात, करायचे ना मग सगळ्यांनी मिळून करायची. म्हणून तो आमचा तो पहिला टीजर आहे जो सगळेजण पळतोय ना, त्याच्यात सगळ्यात सिनियर माणूस आमचे मंचकर आहेत कॅरेक्टर म्हणून. पण त्यांच्या मागे आम्ही सगळे तरुण आहेत, ते सगळे पळतोय. हा एक मोठा गाडा आहे ना, म्हणजे परिवारातलं पण तेच आहे ना. परिवारातला मोठा माणूस, त्याच्या खांद्यावर सगळी धुरा असते पण मागं सगळी लेकरं असतात. त्यामुळे हे पात्र आहे ना, ह्या पात्राची गोष्ट ती आहे की परिवाराला पण घेऊन आहे आणि आपल्या सहकामगारांना पण घेऊन तो फिरतोय आणि बोलतोय. चित्रपटाबद्दल म्हणजे असे बरेच लोक बोलतात की शाळा, पण माझ्या दृष्टीने जेव्हा मी हा ट्रेलर पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सेकंड इनिंग खूप महत्त्वाची असते. कारण आपण जर आयुष्यात पाहिलं तर प्रत्येक माणूस कुठेतरी हारतो, की असं वाटतं सगळं सोडून द्यावं, पण तिथे महत्त्वाचं असतं की आता थांबायचं नाही, इथून पुढे जायचं. तर मला तुम्हाला तिघांनाही हा प्रश्न विचारायचा वाटतं की तुमच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात असा कोणता प्रसंग आला जेव्हा तुम्हाला वाटलं की आता थांबायचं नाही आणि तुम्ही तो पूर्ण केला?
आपल्याला ती दुसरी संधी मिळणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे कधी आपल्याला असं सांगितलं गेलेलं असतं की या वयात शिक्षण झालं पाहिजे, या वयात नोकरी मिळाली पाहिजे, या वयात लग्न झालं पाहिजे, या वयात मुलं झाली पाहिजेत, आणि ह्याच्यातलं काहीही जरी हल्लं तरी तुम्ही माणूस म्हणून एक म्हणजे असं तुम्हाला होतं की तुम्ही लायक नाही आहात चांगलं जगायला. तर असं हा ठप्पा आपल्यावर कायमच समाज लादत असतो. आणि मला असं वाटतं की त्याची गरज नाही आहे. शिक्षण नावाची गोष्ट वयाच्या 50व्या वर्षीही होऊ शकते, 60व्या वर्षीही होऊ शकते. मला जर असं वाटलं की नवीन काही शिकायचं आहे, नवीन काही कला आत्मसात करायची आहे, नवीन कुठली गोष्टीला सामोरं जायचं आहे, तर त्याच्यासाठी वय हा काही हे बंधन नसलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की तेच हा सिनेमा तुम्हाला सांगतो आहोत. अनेक प्रतिकूल परिस्थितीमुळे कुठल्याही बाहेरच्या गोष्टींमध्ये आपल्या स्वतःच्यामुळे सुद्धा एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला बळ मिळालेलं नसतं. तर ठीक आहे, तुम्हाला जेव्हा दुसरी संधी मिळेल तेव्हा तुम्ही तुमचं ते जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. म्हणजे स्वप्न बघायला वय नसतं. तर ठीक आहे, कुठल्याही वयात तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता, असा आशावाद हा सिनेमा आपल्याला देतो. प्राजक्ता, आपण आता जर पाहिलं या चित्रपटामध्ये की अगदी जास्त वयाचे लोक आहेत जे शाळेत जातात, तर समाजासाठी तुला काय वाटतं की जे 50पेक्षा जास्त वय आहेत त्यांच्यासाठी शिक्षण त्यांनी त्या वयातही घ्यावं, यासाठी हा सिनेमा किती त्यांना इन्स्पायर करेल की आपण कितीही मोठे झालो, वय काही असलं तरी शिक्षण घेतलं पाहिजे, आणि यातून किती प्रबोधन होईल असं मला नक्की वाटतं. कारण मीही असे अनेक जण पाहिलेत की ते 50 नंतर लॉ करत आहेत, किंवा मराठीत MA करायचं माझं त्यावेळेला राहिलं होतं आणि मी काहीतरी वेगळा उद्योगधंदा केला, आत्ता माझं सगळं झालंय तर मी काय म्हणतात आत्ता करतो. तर अशा नव्याने गोष्टी, स्वप्नांना एक्सपायरी डेट नसते अगं. त्यामुळे नव्याने गोष्टी कधीही तुम्ही सुरू करू शकता. आणि आम्ही ज्या वर्गातले प्रतिनिधी आहोत त्या वर्गातल्या प्रतिनिधींना हे सगळं करायला नक्की त्रास आहे, जबाबदाऱ्या अधिक आहेत, पण करताच येणार नाही, अशक्य नाही आहे ते. म्हणजे तुम्ही एकदा ठरवलं तर ते तुम्ही करू शकता, आणि हे तुम्ही करू शकता हे सांगण्याचीच ही गोष्ट आहे की हे कुठल्याही वयात तुम्ही करू शकता, कुठल्याही वयात आपल्यासाठी उभं राहू शकता, कुठल्याही वयात तुमच्याकडे संधी येऊ शकते, आणि कुठल्याही वयात तुम्ही स्वतःसाठी संधी निर्माण करू शकता. नक्कीच आहे तुमच्या चित्रपटामध्ये आपण या सगळ्या शिक्षणाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर तुमचा अनुभव कसा होता की या वयामध्ये पुन्हा एकदा वर्गात जाऊन बसणं, अभ्यास शिकणं, परीक्षा देणं सिनेमामध्ये? नाही, तसं फारचा लांबचा नाही आहे, कारण की मी अजून आत्ताही शिकतोयच आहे. मुंबई विद्यापीठात PhD करतो, तर त्यामुळे लांबचं नव्हतं काही. पण एक आहे, माझ्या आजूबाजूचे खूप लोक आहेत ते अजूनही शिकतायत. माझी एक मैत्रीण आहे, तिचं लग्न होऊन मला आता 12-15 वर्ष झाली, ती आता लॉ करते. का म्हणे काही मुली मोठ्या झाल्यात, मला शिकायचंय, तर ती लॉ करते. म्हणजे आपण म्हणजे शिकायचंय. माझ्या मोठ्या वहिनी प्रोफेसर आहेत, तर त्या आजूबाजूला शिक्षण. एक वाक्य आहे, राज दुर्गे नावाचे एक डिरेक्टर, त्यांनी म्हटलं होतं की जिथं तुमचं नातेवाईक, आई वडील कोणीच कामी येत नाही, तिथं शिक्षण कामी येतं. बरोबर. मग हे शिक्षण तुम्हाला खरंच कामी, आयडेंटिटी देतं ना तुम्हाला. मग तुम्ही कुठूनही या, कुठल्याही वर्गात शिका, की तुम्ही साधे, आपल्याकडं असं नाही की रिटायर झालं की माणूस रिटायर होतो, पण तो नव्यानं काही शिकू शकतो, आणि शिकणारी माणसं आहे. आता तुम्हाला शिक्षणाबद्दल या सिनेमात आहे, तर तिघांना एक प्रश्न विचारायचा आहे की शाळेतील तुमचा सगळ्यात आवडता आणि नावडता विषय कोणता होता? मला केमिस्ट्री अजिबात यायचं नाही. म्हणजे मला खूप मी प्रयत्न करायचे शिकायचा, पण ते मला काही समजायचं. तर केमिस्ट्री, हो, माणसांमधली केमिस्ट्री, हो ते छान आहे. त्यामुळे माणसातली केमिस्ट्री मला आवडते. कदाचित तू शिकलेली तुला तिथे वापरता आली नसेल, पण तुला इथे चांगल्या पद्धतीने वापरता येते. करेक्ट. आणि आवडता विषय कोणता होता? आवडता विषय मला खेळायला खूप आवडायचं. म्हणजे बाहेर ग्राउंडवर जे पीटीचा तास असतो तो मला खूप आवडायचा. तुझ्याकडे बघून वाटत हो नाही अगं, मी चांगलं खेळायचे. खेळायला हा, आणि असं वाटतं की जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वगैरे भाग घेतलेला आवडायचं नाही. सांस्कृतिक कार्यक्रमात मी कधीच भाग घेतला नाही शाळेत. खेळांमध्ये मी सहभागी असायचे. ओके, प्राजक्ता, तुझा कोणता आवडता आणि नावडता विषय होता? भाषा
आवडायच्या. हां, मला इंग्लिश. भाषा सगळ्या आवडायच्या. ओके. आवडतं गणित अगं, म्हणजे त्याचं पुढे जाऊन काय करायचं असं मला एक प्रश्न पडायचा सारखं, की हे सगळं का शिकायचंय आयुष्यात पुढे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्याच्याशिवाय मी काहीच वापरत नाही. आता एक मीम्स वगैरे व्हायरल झाले होते माहितीये का, की आयुष्य गेलं पण कळलं नाही ते कॉस थिटा साइन थिटा वापरतात कुठे. हो. पाण्याच्या त्या हौद भरले इतक्या टाक्या, मग मला असं Right, वाटायचं, का हे कुठे घरी तर असे हौद नाही भरत आपण इतक्या टाक्या विक्या लावून. ते काळ काम वेगाची गणित, Yes, इतक्या वेगात ही कार धावली तर. मला डोळे फिरायचे माझे, म्हणजे हे नकोच असं वाटायचं, सोप्पं असावं. त्यामुळे मला गणित नाही आवडायचा, पण भाषा आवडायची, इतिहास आवडायचा, भूगोल, नागरिकशास्त्र हे सगळे आवडीचे विषय होते माझे. म्हणजे एक भाषा आवडतात म्हणजे भाषांमध्ये असायचं, निबंध लिहा, पत्र मी लिहा. चांगले लिहायचे. मग यावरून म्हणजे लिखाणाची आवड कितपत आहे? आहे मी माझ्यासाठी लिहिते. ओके. मी माझ्यासाठी लिहिते. मी एक शब्दशिवार नावाचा आमचा दिवाळी अंक आहे, त्याची मी सहसंपादिका आहे. त्यामुळे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आलेलं लिखाणही मी वाचते, इतर लोकांचं पुस्तकही वाचते. तर भाषेची आवड मी चांगली जपली आहे आता. एक नव्याने ओळख झाली की प्राजक्ता एक लेखिका पण आहे चांगली. स्वांत सुखाय लेखिका आहे मी सध्या. प्रवीण दादा, तुमचा कोणता आवडता विषय होता आणि नावडता विषय होता? इतिहास भूगोल आवडायचे मला. आवडायचा? आवडायचं मला ते. आणि ते सण वगैरे सगळे लक्षात राहायचे. त्या शिक्षक होता ना चांगले, त्यांनी काय केलं, त्यांनी ते बरोबर लक्षात आणून दिलेले की ह्या पॅराग्राफ मध्ये हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, की यांच्याविषयीचा हे तुमच्यात गोडी निर्माण केली त्यांनी. त्याच वेळेस होतं मग कदाचित आता शिवाजी अंडरग्राऊंड मी नाटक करतोय ना, तर हे आधी तिथून असेल की नाही कडे आपल्याला हे माहित होतं, पण ती भूमिका कधी मिळाली नाही आपल्याला, शेवटी यामध्येच करावं लागली. पण ती काय, पण हे आवड तिथून होती. म्हणजे शिक्षक, गणिताचे शिक्षक हे दिसतानाच टेन्शन येत होतं, त्याच्यामुळे ते कधी आवडीत. बरं, तिथूनही काही आवड त्यांनी निर्माण करू दिली. याला ठीक आहे, याला मार्क मिळतील, बस झालं. माझ्या क्लासमध्ये काही मैत्रीण होत्या ना, त्यांचं गणित बरं होतं ना, तर त्यांनी MA गणित MSc मॅथमॅटिक्स केलं. तर त्यांना विचारलं हे किती गणित आहेत, तर त्या गणित त्या मॅथमॅटिक्स मध्ये त्याच्यात खूप कमी गणित असतात त्याच्यात, पण एकच गणित इतकं 6-6 महिने चालणार गणित आहे ते सिलेबस. मी म्हटलं उलट हे सोपं आहे. हा, हे सोपं आहे पण कारण की जास्त सिलेबस नाही तुमचा गणिताचा, पण ते किचकट आहे. मग ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं, हा तो त्या अभ्यासक्रमाचा भाग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणिताचे जे फॉर्म्युले असायचे ते लक्षात राहणं म्हणजे खूपच अवघड होतं. मला तर वाटतं ना ते सोपे असतील. एवढे मोठे आम्ही संवाद घेतोय, एवढं कॅरेक्टर त्याच्यापेक्षा अवघड येत नाही. एक कल्पना म्हणजे कल्पनेत असलेलं एखादं पात्र ते उभं करतो, बरं ते बिलिव्हेबल आहे, ते बिलिव्हेबल आहे की नाही. हा आता म्हणजे ह्या म्हणजे आता तू म्हटली होती प्रणाला की ह्या सिनेमातली पात्र जे उद्या सिद्धार्थाने केलेलं पात्र मारुती किंवा मंचेकरांनी केलेलं पात्र हे कुणाच्या तरी घराच्या जवळचं असणार आहे. ते उद्या माझा काका असा होता, माझा भाऊ असा होता, असं होईल. म्हणजे काल्पनिक पात्र ही लोकांना अगदी रिलेट होतं की आपल्या जवळचीच आहे ती या गोष्टी. अजून एक प्रश्न विचारावा असं वाटतं की कधी कॉपी केली आहे का आणि ती पकडली गेली आहे का? नाही, मला काहीच गरज नव्हती कॉपीची. मी एक्स्ट्रा 4 उत्तर पण लिहून द्यायचे. वेळ पटापटा लिहायचे मी. माझा लिहिण्याचा वाचण्याचा वेग हा चांगला आहे, त्यामुळे माझ्या उत्तरपत्रिका कायम पूर्ण व्हायच्या, भरपूर पुरवण्या लावून. आणि मग नंतरच्या शेवटच्या वेळात मी न सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं पण लिहून यायचं. एक स्कॉलर होतीस म्हणजे शाळेत? स्कॉलर म्हणण्यापेक्षा नीटनेटकी होते मी. चांगले मार्क मिळवणारी, स्वच्छ पेपर लिहिणारी, अशा एक पेपरमध्ये समास आखलेले, चिन्ह दाखवलेली, हे वाचा, अंडरलाईन वगैरे सुवाच्य पेपर लिहिणारी होते. साधारण काय रेंज असायची टक्केवारीची? चांगली असायची, 80च्या तर पुढेच असायची. खूप छान. आमच्या स्किटमध्ये योगेश आणि माझ्या एक होतं की आम्ही लहानपणी एका शाळेत असतो आणि मोठं झाल्यावर आम्ही भेटतो आणि तो म्हणतो तुला मी तेव्हा आवडायचो ना. मी म्हटलं नाही का, कसं का तुला वाटलं, तू नव्हतं का पेपरला असं करत होतीस? तर मी म्हटलं मला वाटत होतं तू मला विचारत होतास पहिल्याचं जोडी तिसरी आहे का, पहिल्याची जोडी तिसरी आहे का, तर मी इथून सांगितलं पहिल्याची जोडी तिसरीच आहे. तर तो म्हणतो मला वाटलं, मी तुला म्हटलं तू छान आहेस तर तू मला म्हटलेस तू पण छान आहेस. मित्रांनो, आता थांबायचं नाही या चित्रपटाच्या स्टारकास्ट सोबत आपल्या मस्त गप्पा झालेल्या आहेत. त्यांचा सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात येतोय, सो सगळ्यांनी नक्की जा आणि हा सिनेमा बघा.